वेळ. वेळ ही जगातली अशी एकमेव गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही. यशस्वी आणि सामान्य माणसामधला सर्वात मोठा फरक अनेकदा प्रतिभेचा नसतो, तर वेळेचा योग्य उपयोग करण्याचा असतो. आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेळेचं खरं महत्त्व काय आहे, वेळेचं नियोजन कसं करावं आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. चला, कोणताही वेळ न दवडता सुरू करूया आजची ही प्रेरणादायी चर्चा. नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर सर. आज आपण त्यांच्यासोबत खास संवाद साधणार आहोत. आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रत्येकाची लाईफस्टाईल जी आहे ती खूप धावपळीची झालेली आहे, तर या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वात मोठी चूक वेळेच्या बाबतीत लोकांची कोणती आहे? फार चांगला प्रश्न आपण विचारला. वेळेच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या चुका होतात, म्हणजे टाइम मॅनेजमेंट याच्यात. तर त्यामुळे जर चूक झाली तर काय होतं पहिलं ते आपल्याला कळायला पाहिजे. एक तर डिप्रेशन येतं, नैराश्य येतं, न्यूनगंड येतो, म्हणजे स्वतःबद्दल एक कमी आपल्याला वाटायला लागतं, लोकांमध्ये आपला आदर कमी होतो. अशा ह्या गोष्टी एकदा कळायला लागल्या की ह्या घडतात, ते एकदा पहिलं कळायला पाहिजे की काय होऊ शकतं आपण चूक झाल्यावर. तर ते कळलं एकदा की आपण ह्या चूक कशा कमी करता येतील, तर ते करण्यापाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एका वेळीच लोक 4-5 कामं घेतात, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टीटास्किंग. म्हणजे तुम्ही मोबाईल पण बघतोय, मी ईमेल पण करतोय, मी कुठेतरी बोलतो पण आहे, माझं दुसरं काहीतरी काम चाललंय. ते नाही होत सगळ्यांना मल्टीटास्किंग. म्हणजे म्हटलं तर करू शकतात लोक, पण आपण तेवढं कॅपेबल नसतो, कारण आपल्याकडे ज्या पद्धतीने कामं होतात ते एका कामाला एकाग्रता लागते. त्यामुळे मल्टीटास्किंग शक्यतो नाही करायला पाहिजे. म्हणजे 1-2-3 कामं एका वेळी चालू शकतात, पण जे पुढे मोठे सक्सेसफुल होतात, मोठे ह्या याच्यात पुढे जातात, ते एका वेळी 1-2 कामापर्यंत करू शकतात. म्हणजे मी उदाहरणार्थ पत्र काही लिहितोय आणि त्याच्यातच मग गाणी ऐकतोय, हे करतोय, असं नाही होत. तर मल्टीटास्किंग हे शक्यतो अवॉइड करायला पाहिजे. ते पहिली चूक आहे. नंतर आपल्याला बहुतेकांना, जे मला माझ्या अनुभवाने बघितलं, की वेळेचं नियोजनच माहीत नसतं. म्हणजे ह्या कार्य करायला किती वेळ लागेल ह्याच अंदाज चुकतो बहुतेकांचा किंवा बऱ्याच लोकांचा. म्हणजे आपण म्हटलं की हे प्रोजेक्ट हे करायला किती वेळ लागेल, तर पटकन आपण म्हणतो 4 दिवसात संपेल, आणि मग ते तुम्हाला कळतं 4 नाही, ते जवळजवळ 4 महिने चालतं. त्यामुळे नियोजन करायच्या आधी हा विचार करायला पाहिजे की हे होऊ शकतं का नाही. आणि दुसरं, आपल्या स्वतःसाठी असा वेळ थोडा काढायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की चेंज ऑफ वर्क इज रेस्ट, असं एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. मी थोडं इंग्लिश मिडियम शिकल्यामुळे काही काही इंग्लिश मीडियम म्हणतोय. तर जेव्हा जेव्हा असं तुम्हाला काम करताना काही स्ट्रेस असेल, आपला जो विषय चालला, तर काहीतरी काम वेगळं करा. म्हणजे ऑटोमॅटिकली मनाला शांतता येते किंवा रिलॅक्सेशन येतं, आणि ते परत एकाग्रतेने तुम्ही काम फोकस करू शकतात. नंतर अजून एक टेक्निक ह्याच्यात असं असतं, जे जॅपनीज लोक हे करतात. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारताना आपण आपल्याकडे विचारलं की हे काय करायचं, आपण म्हणतो हा एक हे होत आहे का, झालं, हे कर. म्हणजे एखादाच प्रश्न विचारला जातो आणि लगेच आपल्याला उत्तर समोरचा देतो. तसं नसतं आयुष्यात. आयुष्यात कमीत कमी 5 वेळा डब्ल्यू म्हणजे व्हाय विचारला जातो, आणि जॅपनीज लोक हे नक्कीच करतात. म्हणून आज ते जगातल्या सर्वात टॉप देशांमध्ये. आणि मग एक हाऊ म्हणजे एच. तर हे एक टेक्निक पण आपण शिकायला पाहिजे. कठीण आहे करणं, सोपं नाही आहे. आपण कुठल्या प्रश्नाला का आणि परत का त्या प्रश्नाला विचारलं तर आपण चिडतोच, म्हणजे हे का नाही झालंय वय. तसं नसतं ते. एक का विचारायचं, परत त्या काला का म्हणजे व्हाय. मग त्याच्यात तुम्हाला त्याच्यातले अडचणी कळतात. 5 वेळा जेव्हा प्रश्न विचारतो, 5व्या नंतर जे उत्तर येतं ते खरं उत्तर असतं. आणि मग ते उत्तरला हाऊ म्हणजे ते काम कसं करायचं. तर ही टेक्निक आहे, म्हणजे 5W and 1H. तर हे एक टेक्निक आपण अंमलात आणलं तर ह्याच्यातनं भरपूर फायदे होतात. आपल्याकडे जे काम करणारी आपल्याबरोबर जे लोक असतात किंवा ज्यांच्यासाठी आपण काम करतो, म्हणजे त्यांना मी ग्राहक असं समजतो. तर मी 4 पद्धतीचे
माझ्याकडे ग्राहक आहेत असा मी विचार करतो. म्हणजे एक आहे अंतर्गत म्हणजे इंटरनल, एक आहे एक्सटर्नल म्हणजे बाह्य ग्राहक म्हणजे बाहेरचे लोक जे कामावर माझ्या अवलंबून आहेत. एक मध्यस्थ म्हणजे इंटरमिजिएट म्हणजे मी कोणासाठी काम करतोय तो माझं काम त्या व्यक्तीसाठी करतोय. आणि एक आहे इंटरनॅशनल म्हणजे आंतरदेशीय. तर 4 ग्राहक असतात माझ्या कामात म्हणजे विद्यापीठात काम करतात. तर सर्वांना कामाच्या जे करताना ज्याला आपण म्हणा पटकन त्यांचं काम वेळेवर नियोजन करून उत्तर देणं हे माझं महत्त्वाचं काम असतं. आणि हे करताना विद्यापीठाच्या ज्या काही म्हणजे नियम आहेत, नियमावली आहेत, त्याचं कुठेही उल्लंघन व्हायला नाही पाहिजे ह्याचं पण मी प्राधान्य देतो. म्हणजे कुठेही चूक नाही व्हायला पाहिजे. आपण काम करताना बॅलन्स असायला पाहिजे. म्हणजे त्यांनाही आनंद मिळायला पाहिजे की काम होत आहे, पण आपण कुठली चूक करता कामा नये. अशा पद्धतीची सुळावरची पोळी आहे असं मी म्हणतो कधी कधी. तर आमच्या प्रेक्षकांना वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल एक प्रेरणादायी संदेश द्याल का? बरं. प्रत्येक माणसाचा असा स्वभाव असतो, प्रत्येक माणसाचा वेगळा वेगळा स्वभाव असतो. त्याचप्रमाणे वेळेबाबत पण प्रत्येक माणसाचा एक वेगळे वेगळे स्वभाव असतात. ते स्वभाव मी साधारण 3 याच्यात वर्गीकरण केलं आहे. एक अशी लोक आहेत की वेळेच्या मागे राहतात म्हणजे काळानुसार स्वतः बदल घडवत नाहीत. दुसरे आहेत ते वेळेप्रमाणे राहतात म्हणजे ज्याला मी इंग्लिशमध्ये कसं अप टू डेट राहतात म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं ते करतात. आणि अशी काही लोक आहेत जे काळाच्या पुढे असतात म्हणजे साधारण 5 ते 10 वर्ष पुढचा विचार करतात किंवा त्यांचा विचार काळाच्या पुढे असतो. आता पहिला मुद्दा जो होता ते वेळेच्या जे मागे लोक आहेत म्हणजे वेळेच्या मागे उदाहरणार्थ आता OTT प्लॅटफॉर्म झाले, बँकिंग आलं, नंतर कॅशलेस व्यवहार आले आणि बऱ्याच गोष्टी अशा आल्या. बरीच लोक ती ऑनलाईन पद्धतीने अजून स्वीकारत नाहीत. त्यांची कारणं काही बरोबर असतील आणि त्या कारणाने ते करत नाहीत किंवा राहत नाहीत. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते नक्कीच मागे पडतात कारण टेक्नॉलॉजिकल चेंजेस बरोबर जर ते चालले नाहीत तर त्यांना कोणाला तरी मदत घ्यायला लागते, अवलंबून राहायला लागतं. त्यामुळे ते मागे पडतात. हे एक प्रकारचे लोक आहेत. दुसरी लोक अशी असतात की जेवढा काळ बदलतोय म्हणजे आज ऑनलाईन झालं तर तेवढं केलं, उद्या बँकिंग नेट बँकिंग झालं म्हणजे तेवढ्यापुरतं ते राहतात आणि जगतात. अशी लोक असतात जे काळाच्या पुढचा विचार करतात. म्हणजे साधारण मला असं सांगता येईल की आपण जर बुद्धिबळपटू एखादा बघितला तर चेस खेळताना साधारण पुढच्या प्रतिस्पर्धीचे पुढच्या 10 चालीचं त्याचं उत्तर त्याच्या मनात चालू असतं. म्हणजे मी ही चाल केल्यावर तो काय चाल करेल या 10 चाली त्याला साधारण माहिती असायला लागतात तर तो उत्तम बुद्धिबळपटू होतो. तर असे जे लोक आहेत ज्यांनी शास्त्रज्ञ आहेत म्हणजे ज्यांनी एक्सरेचं संशोधन केलं, रोबोटिक्समध्ये आता जे काम चाललंय, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, विमानं आहेत किंवा काल जसं हायड्रोजनवर रेल्वे आपली गाडी गेली सोनेपट टू दिंड अशी मला वाटतं 2 तासाची 3200 हॉर्स पॉवरची गेली. 10 डबे आहेत त्याला. जगातली ती भारतातली पहिली गाडी आहे जगातली की 4 डबे बाकी परदेशात, आपल्याकडे 10 डबे. हे काळाच्या पुढची लोक आहेत किंवा हे काळाच्या पुढे करणारी लोक आहेत. तर मला असं वाटतं या काळाच्या पुढच्या लोकांबरोबर आपण जर साथ संगत त्यांची आपल्याला मिळाली किंवा त्यांची पुस्तकं वाचायला मिळाली आणि आपल्याचे सगळे काही त्या लेवलला पोहोचू शकतो असं नाही, पण दुसऱ्या ह्याच्यात आपण राहावं म्हणजे काळानुसार बदल करत घडावं आपण राहावं. आणि यांची काही पुस्तकं जसं परत म्हटलं किंवा यांच्या कुठे साथ संगत किंवा त्यांची भाषणं ऐकायला मिळाली तर आपलं हे जीवन सफल राहील. आणि शेवटी एक कबीरचा, संत कबीरचा दोहा मला आठवतो. तो या विषय जो तुम्ही आज दिला तो मला शाळेत शिकलो होतो तो आता आठवला की काल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमय प्रलय होगा बहुरी करोगे कब. खूप छान सर. सर आपण आता वेळेचं जे महत्त्व आहे त्या विषयावर बोलतोय, तर आपल्या आयुष्यातील असा एखादा प्रसंग सांगाल का जिथे वेळेच्या नियोजनामुळे आपल्याला यश मिळालं आहे, वेळेच्या उत्तम नियोजनामुळे? ही गोष्ट आहे 31 जुलै 2024ची. आमचा 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी पुरस्कार दिल्लीत होता. विद्यापीठातर्फे मी 31 तारखेला विमानाने दिल्लीला निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी स्टाफ पण आमचे सगळे कर्मचारी जवळ 100-150 दिल्लीला येणार होते. आणि मला एअर इंडियाचं विमान त्यांनी सांगितलं या बसा, पण तो टर्मिनल बदललं होतं म्हणून मी गेलो नाही. मी विस्टाराच्या विमानातनं गेलो. पण दिल्लीत वातावरण इतकं बदललं की त्या दिवशी 15 विमानं जी ती लँड होणार होती ती तिथे लँड झाली नाहीत. आणि ते टेक ऑफ आणि लँडिंग मी बघितलं म्हणजे ते माझ्यासाठी जे विमान लँड होता मृत्यू काय असतो तो त्या दिवशी मी जवळनं पाहिला. 31 जुलै 8-8:30 वाजता आणि 2दा ते विमान प्रयत्न केला, लँड नाही झालं.
आणि माझ्याकडे त्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या 1 ऑगस्टचं त्यांचं मानपत्र होतं, काही महत्त्वाचे कागदपत्र होती, ती सगळी माझ्या हातात होती म्हणजे. आणि ते विमान लखनौला गेलं, काही विमानं अमृतसर आणि काही जयपूरला गेली. सगळे लोक जे दिल्लीला आधी पोचले ते कुठे गेले, खाडीलकर सर कुठे गेले, असं त्यांचं होतं. मी साधारण 10 वाजता लखनौला लँड झालो. माझी चिडचिड मनात चालू होती, कारण मी गुरुवारी उपवास करतो, सोमवार आणि गुरुवार मी काहीच खात नाही. तर मी तिथे लँड झाल्यावर आगमन क्षेत्रात मी म्हटलं मला बाहेर जाऊ दे, मला खाऊन काहीतरी द्या, कारण दुसऱ्या दिवशी माझा उपवास आहे. त्यामुळे एकदा तुम्ही बाहेर गेलात की आत येता येणार नाही, त्यामुळे त्यांनी मला बाहेर सोडलं नाही. पण तिथे एक बदल माझ्यात झाला की लखनौला मी जेव्हा आगमन कक्षात गेलो, तिथे एक वाक्य लिहिलं होतं, मुस्कुराते रहिए आप लखनौ में है. त्या वाक्याने माझ्यात संपूर्ण आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मी एकदम शांत झालो, जे जे घडत गेलं ते करत गेलो. मी साधारण तिथल्या रामादा हॉटेलमध्ये, मला वाटतं हे सगळं टाइम मी का सांगतो, वेळेचं महत्त्व तुम्ही जे सांगतायत त्या ह्याने, पहाटे 1 वाजता मला रूम मिळाली 1 ऑगस्टला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परत विमान होतं, म्हणजे हवा दिल्लीची नीट झाली होती, होणार होती. आणि माझा उपवास सुरू झाला होता. उपवासाचं एवढं काही महत्त्व नाही, सवय आहे मला त्याची. मग परत 7 वाजता मी एअरपोर्टला आलो लखनौच्या. दिल्लीला गेलो. दिल्लीला जी कामं माझी आदल्या दिवशी होणार होती ती सगळी मी फोनवर करून त्यांना सगळ्यांना दिल्ली एअरपोर्टला तिथेच भेटलो. काही काहींना लवकर ती हे केली. आणि याच्या मागचं जे महत्त्वाची माझी परीक्षा होती की 2 ऑगस्टला मला शासकीय कामाला मुंबईला 9:30ला मीटिंगला बोलवलं होतं. ते मला हे 2 वर्ष मी त्या कामात काम करत आहे. शासनाचं मोठं काम आहे आणि त्याला चांगलं योगदान त्यांनी दिलं, सहकार्य मिळालं. पण त्यांनी विचारताना मला कळत होते की माझी परीक्षा आहे की तू दिल्लीवरनं 9:30ला मंत्रालयात येशील का, असं मला एक गट फिलिंग माझ्या मनात होतं. आणि ही माझी परीक्षा होती. मी पहाटे 2 वाजता पुण्याला लँड झालो 2 ऑगस्टला सॉरी. घरी गेलो, 3 तास झोपलो आणि परत 6 वाजता मी ड्रायव्हर आला आणि 9:30ला डॉट मी शासनाच्या कार्यालयाच्या दारासमोर होतो त्यांच्या. अर्ध्या तासात त्यांनी मला बाहेर सोडलं आणि जाताना मला म्हणाले, मला फक्त बघायचं होतं की तुमची पंक्च्युअलिटी ही काय आहे आणि तुम्ही एवढं जे बोलत होतात की दिल्ली हे ते, की तुम्ही करू शकता का नाही, ही माझी त्यांची परीक्षा होती. मलाही ते कळत होतं की माझी परीक्षा आहे. पण त्या कामाचाच जे फायदा झाला एक, की त्यांच्या म्हणजे माझ्याबद्दल त्यांचं मत इतकं बदललं आणि इतकं चांगलं झालं. आणि नेहमी मी गेलो की ते म्हणतात तुम्ही येतात वेळेवर, तुम्ही जातात वेळेवर, ह्याची आम्ही फार व्हॅल्यू देतो. म्हणजे साधारण आता मी 2-2.5 वर्ष शासनदारी जातो, मला आता अनुभव भरपूर येते. 4 महिने ते म्हणाले आम्ही फक्त व्यक्तीला बघतो, काहीच करत नाही. आणि हे मला त्यांनी शिकवलं की 4 महिने आम्ही फक्त ऑब्झर्व करतो की तुम्ही येतात कसे, जातात कसे, हो म्हणता का नाही म्हणता. आम्ही तुमचं काम 4 महिने कोणाचंच काही करत नाही. पण एकदा ते कळलं की तुमचं किती कमिटमेंट आहे आणि ते योगदानचा फायदा आम्हाला झाला. त्याचा आम्हाला भरपूर ग्रँट्स मिळतात विद्यापीठाला. आणि ते रिलेशन आता इतकं स्ट्रॉंग झालंय की वेळेचं त्यांना माझ्याबद्दल म्हणजे जे विषय तुम्ही निवडलाय त्याचा मला फार तिथे फायदा झाला. म्हणजे व्यक्तीच्या स्वभावावरून त्याची ओळख होते, तसं त्या पंक्च्युअलिटीवरून पण व्यक्तीची ओळख होते हे आज. आणि मला कळत होतं माझी परीक्षा आहे, पण मी त्या परीक्षेत म्हणजे पास म्हणजे तसं मला टेन्शनचे 2 दिवस गेले विमानातनं जाऊन येऊन, धावपळ. पण मुस्कुराते रहिए अब लखनौ हे ब्रीद वाक्य माझ्या आयुष्यात बदल घडवण्याचं एक मोठं वाक्य आहे. सर, आपण आपल्या दिवसाचं नियोजन नेमकं कसं करता, म्हणजे एखादी ठरलेली पद्धत आहे का? हां, दिवसाचं नियोजन माझं साधारण ठरलेलं असतं. विद्यापीठाची सुरू व्हायची वेळ 9:30 असते आणि संपण्याची 5:30 असते. मी साधारण 9 वाजता ऑफिसला येतो. लोकमान्यांच्या पुतळा आहे माझ्या कॅबिनेट, त्याला नमस्कार करतो. डॉक्टर दीपक टिळक यांचा एक प्रतिमा आहे, फोटो आहे, त्याला नमस्कार करतो. मग मी स्वतः माझं टेबल स्वच्छ करतो, सगळ्या फायली आणि जे काय मला कागदपत्र ते स्वतः ठेवतो. मग दिवस सुरू व्हायच्या आधी मी ज्यांचे वाढदिवस आहेत त्या दिवशी त्या सगळ्यांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा असा SMS पाठवतो. हे कार्य मी गेले 12 वर्ष सातत्याने करत आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे वेळेच्या आधी येण्याचा एक फायदा असा असतो की तुमच्याबद्दल एक आदर लोकांना निर्माण होतो. आणि सिक्युरिटी असतं किंवा बाकी काही स्टाफ असतात, काही त्यांना बोलायचं असतं किंवा काही आधी घडलेलं असतं, रात्री बऱ्याच गोष्टी घडतात, म्हणजे काही डेव्हलपमेंट किंवा काही मेंटेनन्स इश्यू, पाणी नाही, लाईट नाही, ते आपल्याला माहिती सकाळी मिळते. आणि हा वाढदिवस जेव्हा मी सगळ्यांना SMS करतो तेव्हा नकळतच त्यांना ते आनंद होतो आणि त्यांचे आशीर्वाद आणि लोकमान्य आणि
टिळकांचे आणि डॉक्टर दीपक टिळकांचे नमस्कार केल्यानंतर मला आशीर्वाद, माझ्या दिवसाचा दिवस अत्यंत चांगल्या रीतीने सुरू होतो. दुसरा एक फायदा असा होतो, तुम्ही वेळेवर आल्यावर आपल्याकडनं जर काही चूक झाली असते, होतेच काम करताना, म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो, जे काम करतात त्यांच्याकडनंच चुका होतात, नाहीतर चूक होत नाही. तर आपली चूक झालेली असते, पण जो उशिरा आलेला असते व्यक्ती आणि त्याच्याशी आपलं काही काम करताना चूक झाली असेल तर तो नक्कीच दोनदा विचार करतो आपल्याशी बोलताना, कारण तो उशिरा आलेला असतो, त्याला लक्षात असतं. हे मला एक कटाक्षाने जाणवतं, त्यामुळे तो एक फायदा होतो. नंतर माझे एक ब्रीद वाक्य जे कामात आहे, अंडर प्रॉमिस अँड ओव्हर परफॉर्म, हे माझं स्वतःचं एक ब्रीद वाक्य आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी प्रॉमिस करा समोरच्या व्यक्तींना आणि ओव्हर परफॉर्म करा. म्हणजे कुठलंही काम करताना लोक काय करतात, लगेच होईल, 5 मिनिटात होईल, झालं असं म्हणतात आणि ते दिवसभरात होत नाही. मी उलटं करतो नेमकं, की करताना सांगतो उद्या होईल आणि नक्कीच ते आजच मी संपवतो दिवस संपायच्या आधी. नंतर काम करताना दुसरं जी सवय आहे, की मी काम सुरू झालं डायरीमध्ये कालचं राहिलेलं पेंडिंग काय काम आहे ती लिहितो, आजची माझ्या कामाची जे काय मला करायची आहे ती लिहितो. नंतर आमचे कर्मचारी सहकारी जे वर्ग आहेत मला अत्यंत मदत करतात कामात. सगळ्यांना व्यवस्थित काम करायची आता सवय झालेली आहे. ते आल्यावर त्यांची कामं त्यांना सांगतो, ते दिवसभरात ते काम संपताना जायच्या आधी मला सगळी कामं व्यवस्थित पूर्ण करून देतात. नंतर दिवस सुरू झाला, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कुलगुरू यांच्याशी मी भेटतो, त्यांच्याकडनं त्यांचं मार्गदर्शन घेतो. नंतर सचिव म्हणून काम करताना माझ्याकडे जी कामं असतात ज्याच्यावर लोक अवलंबून आहेत, म्हणजे ते माझ्याकडनं व्यवस्थापनाकडे उत्तर येऊन त्या उत्तरावर 4 लोकांना पुढे काम काहीतरी त्याचं करायचं असतं. म्हणजे कुठे बाहेर जायचं आहे, कुठे मीटिंगला जायचं आहे, किंवा आपण म्हणायचं सेमिनार्सला अशी, किंवा फायनान्सची काही रिक्वायरमेंट असते, पैसे द्यायचे असते, हे मी आधी करतो. म्हणजे माझं ब्रीद वाक्य जसं मी अंडर प्रॉमिस अँड ओव्हर परफॉर्म, तसं लोक जिथे माझ्यावर अवलंबून आहेत किंवा विद्यापीठाची कर्मचारी, ते मी पहिलं काम करतो. म्हणजे पहिलं ते झाल्यावर ती लोक शांत होतात, म्हणजे त्यांची पुढची कामाला गती मिळते. नंतर कॅबिनमध्ये येणारी जी लोक असतात ते ना मी सगळ्यांना जवळजवळ भेटण्याचा प्रयत्न करतो आणि आलेल्या मेल्स सगळ्या उत्तर देतो, सगळ्या मेल्सला उत्तर देतो. ते झिरो पेंडन्सी माझं दुसरं एक प्रयत्न करतो. म्हणजे संध्याकाळी जाताना कुठलीही मेल इनबॉक्सवर माझी झिरो असायला पाहिजे. माझ्या कॅबिनमध्ये रेंज एवढी नसते, व्हॉट्सअप आणि हे कमी असते, तर बाहेर जाऊन कधी ते बहुतेक वेळा बाहेरून फोन घेतो आणि ते काम करतो. आणि दुसरं एक माझं असं पद्धत, जी नेहमीच लोक मला भेटायला येतात त्यांना मी कधी कधी भेटत नाही, पण एखाद्या नवीन कोल्ड कॉलवर जे येतात, म्हणजे नवीन, त्यांना आशा असते की अरे सचिवने भेटलं नाही, किंवा अपॉइंटमेंट न घेता लोक येतात, तर थोडं मी प्रवाहाच्या विरुद्ध काम करण्याची माझी पद्धत आहे. मग त्यांना मी आधी भेटतो, कारण काहीतरी नवीन त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं किंवा नवीन माहिती ते मला देतात. बाकीचे जे लोक येतात ती येतातच, म्हणजे पुरवठादार असतात, हे असतात, त्यांना आपण भेटतोच. आणि सर्व कर्मचारी वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग माझ्या कॅबिनमध्ये केव्हाही येऊ शकतात आणि मी त्यांना शक्यतो 2 ते 3 मिनिटात त्यांचं काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो. संध्याकाळी काम 5:30ला सगळे गेल्यावर एक 10 मिनिटं मी स्वतःशी चिंतन करतो, 10-15 मिनिटं एकटा असतो, ज्याला मी माझा क्वालिटी टाईम म्हणतो. मग मी माझं दिवसभरात मी काय केलं, कुठे चुकलो, कुठे राहिलं, याचा एक विचार करतो आणि मग माझा दिवस तसा शांतपणे संपतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर, मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल विचलनामुळे वेळेचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी काय करावं? आता सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स किंवा हे सगळं आता हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ते पुढे तसंच राहणार आहे आणि लोकांचं भरपूर त्याच्यात वेळ जातो, हे सर्वांनाच माहिती आहे. हे टाळण्यासाठी विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी पहिलं त्याला समजायला पाहिजे की याचं आपल्याला नुकसान आहे, याचं अतिवापराचं, याचं बरेच नुकसान आहे. तर टाईम ब्लॉकिंग अशी एक पद्धत असते की आपण एक ठराविक वेळ दिवसाचा किंवा आपल्या 8 तासाच्या कामामध्ये 1 तासभर, अर्धा तास तो ठरवायचा आणि त्याच वेळेला मोबाईलचा वापर करावा किंवा तेवढ्याच वेळात जे काही मेसेजेस व्हॉट्सअप असेल ते करावं. ह्यांनी काय होतं, एक वेळ मर्यादित राहते आणि मग ते त्या वेळात तुम्ही बघितलं जातं, म्हणजे उरलेला वेळ आपण आपल्या कामात फोकस करू शकतो. दुसऱ्या अशा वेबसाईट्स असतात ज्या उगाचच आपण बघतो सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुकवर, त्याचं आपलं विचलित होतं आपलं मन किंवा डिस्टर्बन्स असतो, ते ब्लॉक करून त्याच्यातलं आपला वेळ न घालवता असं त्याच्या पुढे जायला पाहिजे. नंतर टाईम बस्टर्स असा एक प्रकार असतो, म्हणजे ज्याला
काय म्हणायचं की लोक येऊन काहीतरी अजून माहिती करतात, फॉरवर्ड करतात, मग ते एकामेकांना फॉरवर्ड करतात. ह्याच्यात जे नुसतं अनफ्रुटफुल म्हणजे त्या वेळेचा किंवा त्या कार्याचा काही उपयोग आपला दैनंदिन कामात काही होणार नाहीये, तो एक होतो. तर अशा या 3-4 गोष्टी आपण नक्कीच अवॉइड करायला पाहिजे. दुसरं एक टेक्निक असतं ज्याला मी पूर्वी वाचलंय आणि आत्ताही ते उपयोगी आहे. तर काही लोकांच्या टेबलावर तुम्ही गेलात, मोठे लोक असतात बघा, अवर ग्लास ठेवलेला असतो. ते असं वाळू असते आणि 2 येस. त्रिकोण असतात. हे फार कमी लोकांच्या टेबलावर हे असतं. म्हणजे मी बराच हिंडलोय जगभरात, जगेत. पण ही जी लोकं अशी असतात ना, ही वेगळी असतात असं मी समजतो. त्याला अवर ग्लास म्हणतात. मग ते 1 मिनिटाचं असतं, 3 मिनिटाचं असतं, 10 मिनिटाचं, अर्धा तास, तासाचं असतं. वाळू त्याच्यात असते आणि तुम्ही आलात की ते असं ठेवतात आणि ते वाळू संपवायच्या आत, जसं मी नेहमी अनुभवाने त्या वेळेच्या आधी तुम्ही तुमचं म्हणणं संपवायचं अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे हे लोकांना वाटतं ते आपलं आलं की नुसतं उलटं ठेवलेलं असतं, तसं नसतं. वकिलांकडे पण हे असतं, कारण वकील तर वेळेचे पैसे म्हणजे सेकंदाचे पैसे आपण देतो. त्याला इटालियनमध्ये प्रोमोडोरोस टेक्निक म्हणतात. इटालियन शब्द जो आहे टोमॅटो हा प्रोमोडोरो इटालियन शब्द आहे. तर प्रोमोडोरो टेक्निक आपण जर आत्मसात करू शकलात, म्हणजे एखादी विशिष्ट जे कार्य करायचं आहे आपल्याला, त्याला 20-25 मिनिटं त्याच्यावर फोकस्ड पद्धतीने काम करायचं आहे. म्हणजे एकाग्रता ज्याला आपण मराठीत म्हणतो. आणि 20-25 मिनिटं त्याच्यावर पूर्ण एकाग्रतेने काम करता यायला पाहिजे. हे एकदा आलं, भले त्याचं उत्तर तुम्हाला त्यावेळेला मिळणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला तुमचं फोकस करण्याचं वाढतं. आणि ही एकदा पद्धत तुम्हाला म्हणजे ज्याला मी म्हणतो विकसित झाली तुमच्या मनात, की तुम्ही या बाकी ज्या विचलन जे आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडिया, कारण तुम्हाला एकदा सवय लागली की 20 मिनिटं, मग 20 मिनिटं तुम्ही. आणि प्रोमोडोरो टेक्निक म्हणजे पूर्वी जे बायका असायच्या जेवताना किंवा खायच्या वेळेला, मला आठवतं मी लहान असतो, ते असं टायमर असायचं बघा, त्याला टायमर असं 10 मिनिटं ठेवायचं आणि ते संपलं की तो आवाज यायचा. तसं हे टोमॅटोचं असं कट स्लायसेस असतात प्रोमोडोरोस टेक्निकमध्ये, आणि ते 25 मिनिटाचं साधारण एक टायमरचं घड्याळ असतं. ते 25 मिनिटात तुम्ही ते, भले त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही त्या प्रश्नाचं, पण एकदा तुम्ही फोकस करायला शिकलात आणि एकदा ती सवय लागली, आत्मसात झाली, जसं मी आता म्हटलं, तर हे सगळे जे सोशल मीडिया किंवा ह्याच्यातनं तुम्ही त्याच्यातनं नक्कीच बाहेर पडू शकता असं मला वाटतं. असं हे टेक्निक आहे. खूप उत्तम पर्याय तुम्ही सांगितलेला आहे यूथसाठी पण, किंवा जे सोशल मीडियाच्या आहारी गेलेत त्यांनाही. तरुणांनी करिअर घडवण्यासाठी वेळेच्या बाबतीत कोणत्या अशा 3 सवयी आहेत ज्या आजपासून अंगीकाराव्यात? वेळ ही सर्वात महत्त्वाचं साधन आहे आणि त्याची किंमत आपण ठेवायलाच पाहिजे. तर तरुणांनी सर्वात मोठं म्हणजे पंक्च्युअलिटी, म्हणजे कुठल्याही मीटिंगला जर किंवा कुठेही जायचं असेल, तर जिथे आपण जायचं असेल त्या ठिकाणी आपण त्या वेळेच्या आधी 5 मिनिटात तरी पोचायला पाहिजे. आपल्याकडे कोणी येत असेल तर आपल्याला जे भेटायला येणार असतील तर त्या जागेवर आपण 5 मिनिटं आधी असायला पाहिजे. हे एकदा सवय आपल्याला लागली की स्वतःबद्दल एक आपली ज्याला म्हणतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. तुमच्याबद्दलचा आदर लोकांना वाढतो. जसं आज गमतीने म्हणेन, आपली 3 वाजता दुपारची मीटिंग आहे, तर मी 2:45लाच इथे टाईम मॅनेजमेंट विषय म्हणून 2:45ला तुमच्या ऑफिसला हजर आहे. तर हे महत्त्वाचं असतं. म्हणजे पंक्च्युअलिटी म्हणजे शिस्तपालन वेळेबद्दल पाहिजे. नंतर दुसरं असं आहे की स्वतःच्या एक किंमत किंवा मूल्य आपल्या वेळेची तरुणांनी ठेवायला पाहिजे. मग अशा बऱ्याच गोष्टी तरुण असतात की ते 2-2 तास, 3-3 तास काय आता मी विद्यापीठात बघतो बोलत असतात, चर्चा करत असतात. त्यात निर्मिती शून्य कधी-कधी असते, पण ते त्याच्यात भाग घेत असतात. तर हे जे व्हॅल्यू करू शकतात स्वतःच्या वेळेला, म्हणजे तुमचा वेळ याला एक व्हॅल्यू ठरवायला पाहिजे प्रत्येकाने. ती प्रत्येकाची वेगळी असते. म्हणजे ज्याचा विचारशक्ती वेगळी असते त्याची वेगळी असते, त्याच्या विचारशक्ती कमी असते त्याची कमी असते. पण अशा काही ज्याला सभा असतात, बैठकी असतात, ज्याच्यातनं निर्मिती आपल्याला काही फायदा होणार नाहीये, तर ही कला पण तरुणांनी यायला पाहिजे. दुसऱ्यांना न दुखवता हळूच त्या मीटिंगमधनं बाहेर यायची एक कला आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना न दुखा, हळूच मला फोन आलाय किंवा मला जायचं आहे, घरी कोणाला तरी बरं नाही आहे, काहीतरी म्हणजे हा वेळ तो दुसरीकडे आपण वापरायला पाहिजे. तर अशा या 3 सवयी आहे मी माझ्या दृष्टीने, त्या तरुणांनी एकदा अंगीकृत केल्या तर नक्कीच त्यांना पुढच्या आयुष्यात, भावी आयुष्यात फायदा होईल. सर, आपण जर बघितलं तर अनेकांना सवय असते की आजचं काम उद्यावर, म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय असते. तर ही सवय कशी बदलता येईल? तर सर्वप्रथम काम पुढे ढकलणं म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ती एक मानसिक वृत्ती असते प्रत्येकाची. म्हणजे त्याला तो थोडकं आजचं काम
उद्या करा, परवा करा, ही एक मानसिक आजार पण म्हटलं तरी हरकत नाही, एक प्रकारचा आजार असतो. त्याला असं वाटतं की आज केल्यावर आज हे काम नाही, उद्या करू. पण त्याला पुढे कळत नाही की हेच काम उद्या किंवा परवा जेव्हा तो करेल तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आणि जास्त वेळ त्याच्यात जाईल आणि काम ते न केल्यामुळे आज त्याचं फार नुकसान होतं. तर हा आजार एक प्रकारचा जरी आपण म्हटलं तर त्याला आजारासारखा डॉक्टरसारखा काही उपचार नाही आहे हा. कारण हे मनाचा आजार आहे. मनाच्या आजाराला डॉक्टरकडे उपचार नसतो. तर त्याला एक पद्धत म्हणजे सोपी पद्धत ज्याला मी पुस्तकात वाचलेली आहे किंवा मी आचरणात आणली, त्याला एक 3-2-1 किंवा 3-2-1 असं एक मेथड असतं कामाचं. म्हणजे जेव्हा आपल्या मनात प्रोक्रॅस्टिनेशन हा विचार येतो आणि बऱ्याचदा आपण ते काम पुढेच ढकलतो. बहुतेक लोक पुढेच ढकलतात. म्हणजे उद्या, आज उद्या. गेलं की उद्या ये, हम्म. परवा ये किंवा आज होणार नाही. तर हे जे 3-2-1 मेथड आहे थोडक्यात मी सांगतो. हे जर तुम्ही करू शकलात आणि अंमलात आणलं तर ही सवय मोडता येईल. तर ते सवय अगदी सोपी आहे. आपल्यासमोर एक काम आलं की 3 म्हणायचे, 2 म्हणायचं, 1 म्हटल्यावर ते काम कुठलाही विचार न करता सुरू करायचं आणि संपवायचं. इतकं सोपं मेथड आहे. हे जगभर हे मेथड सगळे फॉलो करतात आणि या पद्धतीमुळे काय होतं, ते काम पूर्ण होतं. ते एकदा काम पूर्ण करायची सवय तुम्हाला लागली आणि या पद्धतीने जे मी 3-2-1 पद्धत म्हटली की ही सवय प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काम पुढे ढकलण्याची पद्धत बंद होते आणि तुम्ही उलट आनंदाने काम करायला लागता. इतकी सोपी ही पद्धत आहे. म्हणजे 3-2-1 बस. खूप सोपी पद्धत अगदी आहे. सोपं पण. अनेकदा सर असं होतं की टाइम मॅनेजमेंट करायचंय तर काही लोकांना प्रेशर येतं. तर वेळेचं व्यवस्थापन करताना ताणतणाव कमी करण्यासाठी काय करावं? कोणत्या सवयी आहेत? तर स्ट्रेस हे साहजिकच प्रत्येकाला होतं, ताणतणाव वेळेचं नियोजन न करतामुळे. पण आपल्याला कळायला पाहिजे 2 टाईपचे स्ट्रेस असतात. एक असतो स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस त्याला म्हणतात आणि एक असतो डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे जे आपल्याला नेहमीच आपण अनुभवतो डिजेक्टेड, डिप्रेशन, डीपासून जे शब्द आहेत म्हणजे ते आहेत. आणि स्ट्रेस म्हणजे एखादी चांगली गोष्ट जरी आपल्या आयुष्यात घडत असेल, की मला मोठी नोकरी उद्या मिळाली किंवा मी एखाद्या मोठ्या सुट्टीला जात असतो किंवा नवीन घर घेतलं आणि त्याचं काम करायचं, त्याचा पण एक स्ट्रेस असतो. असे 2 स्ट्रेस हे पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला एकच टाईपचा स्ट्रेस साधारण लोकांना माहिती आहे, ते म्हणजे डिस्ट्रेस, की मी डिस्ट्रॅक्ट आहे, मी डिजेक्टेड आहे. तर हे कमी करण्यासाठी एक तर पहिलं स्वतःबद्दल एक पंक्च्युअलिटी आपली असायला पाहिजे. म्हणजे कामाच्या नियोजनात ते राहायला पाहिजे. नंतर स्ट्रेस बस्टर, जसं मी आधी तुम्हाला म्हटलं तसं, की जेव्हा जेव्हा असं ताणतणाव मनात येईल तर तुम्हाला जी तुमची आवड असेल, म्हणजे संगीत असेल, गाणं ऐकायला आवडत असेल, किंवा कोणी इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात, कोणी पेंटिंग करतात, कोणी नेचरमध्ये वॉकला जातात किंवा बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट, मला काही काही माहिती आहेत, हे भरपूर स्ट्रेसमध्ये असतात. विशेष करून बायका पण असतात ह्या फील्डमध्ये. स्ट्रेस असतो घरात, कामात. तर अशी काही लोक मला अनुभव आहेत की पटकन चला शॉपिंगला निघून जातात, लिटरली. म्हणजे जे काय मनात खर्च करायचं, एकदा जायचं बाजारात, जायचं 10-12 हजार जे काय मनात त्यांना खर्च करून यायचा. म्हणजे तो वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत स्ट्रेस रिमूव्ह करायचा. तर स्ट्रेस रिमूव्ह करायला जी पद्धत तुम्हाला अंगीकरण करता येईल ती करता येईल. आणि स्ट्रेस घेऊन काहीच उपयोग आयुष्यात होणार नाही. जसं म्हटलं, स्ट्रेस घेतलं तर फायदा तरी होतो की तुम्ही काहीतरी चांगलं करताय. डिस्ट्रेसनी काहीच फायदा होत नाही. आणि शेवटचं म्हणजे फोकस असायला पाहिजे, क्लॅरिटी असायला पाहिजे, म्हणजे एकाग्रता, किंवा आपण काय करतोय त्यांनी काय आयुष्य पुढे होईल. किंवा मी स्ट्रेस घेऊन माझ्या पुढच्या जीवनात जे माझे म्हणजे घरचे लोक आहेत किंवा मित्र आहेत किंवा कामावरची लोक आहेत, त्यांच्यावर ते लगेच रिफ्लेक्ट होतं किंवा ते लगेच आपण त्यांच्यावर ताणतोड टाकतो, त्यांनी काही फायदा होत नाही. तर अशा 4-5 सवयी आहेत. म्हणजे मुख्य म्हणजे तुम्ही कुठली तरी एक पद्धत तुम्हाला जी सोयीची आहे ती शोधायला पाहिजे की स्ट्रेस तुमचा कमी होण्यासाठी. जसं मी म्हटलं, मग स्पोर्ट्स खेळू शकता, तुम्ही वाचन करू शकता, तुम्ही शांत बसून शकता, योगा करू शकता, डीप ब्रिदिंग करू शकता. म्हणजे बऱ्याच पद्धती आहेत. तर ज्याला जे सोयीचं असेल त्यांनी ते करावं. आणि स्ट्रेसचा कुठलाच आयुष्यात आपल्याला फायदा होत नाही. त्यामुळे नक्कीच आपण कुठलं तरी एक ह्याच्यातलं जे आपल्याला सोयीचं, जे पटेल ते करावं. म्हणजे स्ट्रेस फ्री आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. सर, नेतृत्वाच्या भूमिकेत वेळेचं व्यवस्थापन किती महत्वाचं आहे? नेतृत्वाच्या भूमिकेत वेळेचं व्यवस्थापन सर्वात महत्वाचं असतं. कारण जे लीड करतात, म्हणजे नेते असेल किंवा नेतृत्व करतात, त्यांच्या खाली किंवा त्यांच्या जे काही कार्य करतात त्याच्यावर बरीच लोकांचे पुढचे प्रश्न किंवा उत्तर अवलंबून असतात. या लोकांना वेळ फारच कमी असतो, कारण बऱ्याच गोष्टी एका वेळेस मनात चालू असतात. त्यामुळे त्यांना 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर त्यांची टीम, जी कोर टीम आपण म्हणतो, अत्यंत स्ट्रॉंग पाहिजे.
आणि ते अलाइनमेंट त्या निर्णयाशी त्यांचं सेम लाईनमध्ये पाहिजे, म्हणजे फोकस. दुसरं, जास्तीत जास्त त्यांनी अधिकार आपल्या खालच्या लोकांना द्यायला यायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, ज्याला आपण डेलिगेशन म्हणतो, आणि कमीत कमी देखरेख. हे जर नेतृत्वाने केलं, म्हणजे नेता जो असेल किंवा नेतृत्व करणारा माणूस, म्हणजे कमीत कमी आपल्याला सुपरविजन करायचं लोकांवर, आणि जास्तीत जास्त त्यांना कार्य जे आपलं करायचं आहे ते एकदा सांगितल्यावर त्यांनी करायचं. म्हणजे हायरार्की अशी निर्माण करायला पाहिजे की तुम्ही पूर्णपणे जी तुमच्याकडे लोक भेटायला येतात तुम्हाला, आणि तो वेळ तुम्ही पूर्णपणे त्यांना एकाग्रतेने देऊ शकता. नाहीतर तुमच्या समोर तुम्ही बोलत एक असता, तुमच्या मनात दुसरे विचार चालू असतात आणि तिसरे काहीतरी फोन वाजत असतात. असं जेव्हा समोरच्याला दिसतं तेव्हा तो तुमच्याबद्दल चांगलं मत हे करत नाही. तर सोपं येते इन द सेन्स की डेलिगेशन जास्तीत जास्त करायचं, सुपरविजन कमीत कमी करायचं, आणि आलेल्या समोरच्या व्यक्तीला पूर्ण एकाग्रतेने त्याचे प्रश्न सोडायचे. एकदा हे नेतृत्वाने करायला लागलं की पुढचे सगळे कार्य आणि टीम नक्कीच पुढचं काम चांगलं करते. म्हणजे एकदा त्यांना सवय झाली की आपण हे केल्यामुळे लोकांना फायदा आहे, तर तुमचे म्हणजे कर्मचारी, सहकारी वर्ग नक्कीच आपल्याबरोबर काम करतो. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि ते प्रत्येकासाठी का महत्वाचं आहे? वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आपल्याकडे जो असलेला वेळ आहे त्याच्यात नियोजित काम यशस्वीरित्या कसं पूर्ण करता येईल. प्रत्येकाकडे वेळ तेवढाच असतो, पण कमीत कमी वेळात जास्त पद्धतीने आणि जास्त चांगल्या पद्धतीने जो काम चांगलं करू शकतो आणि त्याचं उत्तर लोकांना फायद्याचं होतं, ते चांगलं व्यवस्थापन धरलं जातं. आणि त्याचे फायदे बरेच आहेत. एक तर तुमच्याबद्दल एक लोकांमध्ये आदर निर्माण होतो, स्वतःबद्दल एक शिस्त आपल्याबद्दल राहते, सोसायटीमध्ये तुमचं नाव लोक वाखाणतात की हे वक्तशीर आहेत. म्हणजे अशी काही काही लोक आहेत की लिटरली आपण रस्त्यावरनं, म्हणजे मला आठवतंय पूर्वी की आपण घड्याळ लावू शकायचो पूर्वी की ह्या वेळेला हे ह्या रस्त्यावरनं गेले, किंवा आमचे सर असायचे की त्यांची यायची वेळ, टिळक सरांची, म्हणजे 9:30 विद्यापीठ सुरू होतं. खरंच 9:30ला सरांची गाडी दारात असायची. मग 1ला जेवणाच्या सुट्टीला कितीही काम महत्वाचं असलं तरी ते 1ला ते काम सोडून जेवायला जायचं, परत 3ला यायचं आणि परत 5:30 पर्यंत कामाला जायचं. म्हणजे ते बघूनच आपण घड्याळ लावू शकतो. त्याचा फायदा बरेच आहेत. म्हणजे आदर, तुमचा लोकांमध्ये एक आदरच निर्माण होतो. नंतर एक काय म्हणायचं, आपण जर कारागीर बघितले किंवा टेलरकडे गेलो किंवा सुतार असतात, ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ज्याला म्हणतात मेजर ट्वाइस अँड कट वन्स, अशी म्हण आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण कापड विकत घेतलं, तुम्ही बघा स्वतः, तुम्हाला अनुभव असेल की तुम्ही 1.20 मीटर असं घेतलं आणि पॅन्ट पीस दिलं, तरी आपला टेलर एकदा ते अशी टेप घेऊन मोजतो, परत एकदा मोजतो. कापड नक्कीच आपलं 21 असतं, पण तो तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण जर ते चुकलं तर ते पॅन्ट वाया जाते. त्यामुळे ती म्हण इंग्रजीत जी आहे, सुतार पण तुम्ही प्लायवूड किंवा सुतार काम काय दिलं, तुम्हाला माहिती असतं 3 फूट लांब मी आणलंय, कारण तुम्ही नक्कीच तो टेपने मोजतो, परत एकदा मोजतो. तर ही म्हण फार या लोकांमध्ये, म्हणजे कारागीर, सुतार, टेलर हे वापरतात. मेजर ट्वाइस कट वन्स, म्हणजे 2दा मोजा, एकदा कापा. आता हीच मी आपला जो विषय आहे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, ह्याला मी त्याला विचार केला तर काय, तर त्याला मी असं म्हणजे कोरिलेट करू शकतो की थिंक ट्वाइस अँड स्पेंड वन्स, असं मी माझं एक कॉइन निर्माण केलं स्वतःहून. म्हणजे वेळ खर्च करायच्या आधी 2दा विचार करा आणि एकदाच खर्च करा. म्हणजे 2दा विचार करा की ह्या व्यक्तीबरोबर मी हा वेळ खर्च करायचा आहे का करायचा नाही, आणि एकदा ती सवय तुमच्या अंगीकरणात आली की तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर येईल. ज्याला मी म्हणेन फायदेच फायदे आहेत पुढे वेळेच्या नियोजनात, असं आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण एखादा वेळ स्पेंड करतो कुठल्या कामात असेल किंवा इतर कशामध्ये, त्यानंतर आपल्याला रिग्रेट होतं की आपण हा टाइम नव्हता स्पेंड करायला पाहिजे. अशी हे केलं की 2दा विचार करा आणि एकदा खर्च करा. की वेळ ही संपत्ती आहे की जबाबदारी, आणि का? फारच चांगला तुमचा प्रश्न आहे. थोडक्यात त्याचं उत्तर देतो. माझ्या दृष्टीने वेळ ही संपत्ती आहे. सर्वांना, आपल्या सर्वांना देवाने 24 तास दिवसाचे दिलेले आहेत. म्हणजे ते गृहिणी असो, शिक्षक असो, कर्मचारी असो, शास्त्रज्ञ असो, नेता असो, क्रीडापटू, तर सर्वांना समान 24 तास दिलेले आहेत. 24 तास म्हणजे साधारण मी बघितलं तर 1440 मिनिटं, म्हणजे 86,400 सेकंद. म्हणजे आपल्याला दिवस जेव्हा सुरू होतो आपला, तेव्हा आपण असा विचार करायला पाहिजे 86,400 रुपये आपल्या बँकेत जमा झालेले आहेत आणि ते दिवस संपवायच्या आत आपल्याला ते
संपवायचे आहेत. जर ते व्यवस्थितरित्या आपण ते संपवले तर दुसऱ्या दिवशी परत 86,400 रुपये आपल्याला मिळतील. आपण जर हे व्यवस्थित संपवले तर ते संधीचं सोनं होतं असं मी समजतो, म्हणजे त्या वेळेचं सोनं होतं. आणि तो जो वेळ वाया घालवला म्हणजे 86,400 जे मी आकडा सांगतोय तर त्याचे ते वाया जातात ते पैसे. बेंजामिन फ्रँकलिन म्हणजे जे अमेरिकेचं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे मोठे विचारवंत होते, ते 2 वाक्य या विषयावर फार महत्वाची आहेत, ती आजही उपयोगी आहेत. एक होतं, मी इंग्लिशमध्ये सांगतो, टाइम इज मनी, म्हणजे वेळ म्हणजे संपत्ती आहे. आणि लॉस्ट टाइम इज नेव्हर फाउंड अगेन, म्हणजे एकदा ती वेळ आपली निघून गेली की ती परत कधीही मिळत नाही. त्याच्या अनुसारूप मी सांगू शकतो की आपण बँकेत जर पैसे गुंतवले तर साधारण 5 ते 7 वर्षात ते दुप्पट होतात. काही काही SIP किंवा अशा स्कीम्स असतील त्याच्यात ते अजून लवकर पण होतात, दुप्पट किंवा दीडपट असं काय. पण वेळ ही अशी गोष्ट आहे जी दुप्पट होत नाही, तिप्पट होत नाही, ती एकदा गेली की ती परत कधीही मिळत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने वेळ ही म्हणजे संपत्ती आहे, जबाबदारीने, आणि त्याचा आपण सदुपयोग नेहमी करत राहावं.